नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 15. अश्वत्थामा पुढे म्हणाला, तुम्ही पाहिली ती एक बळबळणारी जखम आहे. या जखमेची व्यथा प्रत्येक मानवाच्या मनात शरीरात वास करते. ज्याला या जखमेची जाणीव होते तिथं अश्वत्थामा असेल. धनसिंगाला म्हणाला की पहाटे शक्य तेवढ्या लवकर पर्वत सोडायला सांग, अन्यथा जीवित धोक्यात येईल. शुभास्ते पंथान संतू. पाहुण्यांना दर्शन देऊन अश्वत्थामा तोरडमाळ गावी गोरखनाथाच्या मंदिरात पोचला देखील. मंदिरातून संस्कृत ऋचांचा आवाज घुमू लागल्यावर भावपूर्ण वातावरण निर्मिती झाली. ठरलेला नैवेद्य गायब झालेला दिसला. एवढ्यात आवाज आला, तुमचा नैवेद्य मला पोहोचला. फळांचा प्रसाद माझा आशीर्वाद म्हणून वाटून खा आणि जगात तुमच्या चांगुलपणाचा प्रसाद भेटेल त्याला वाटत फिरा. कलियुगातील जग कसं सुंदर होईल दिसेल तसा प्रयत्न करा. तथास्तु. पाहुण्यांना आशीर्वाद देऊन अश्वत्थामा गुजरात मार्गे मध्य प्रदेशकडे वळला. कारण इथल्या वास्तव्याबद्दल या मंडळींपैकी चुकून जरी कोणी बोललं तर त्याला देवत्व बहाल करून बघ्यांची गर्दी होईल. त्याला देवत्व नको होतं. पापा प्रायश्चित्ताचं भोगत होता तो. एवढ्या तरी तो अस्तंबा पर्वताकडे परतणार नव्हता. इंदोर संस्थांच्या कातरखेड्यातून चिखलदरा ओलांडून अश्वत्थामा गरुडेश्वर मंदिराकडे वळला. पाहतो तो काय, जंगलात मोठा वणवा पेटलेला दिसला. पुन्हा तो पूर्वस्मृतीत गेला. वारणावतातील लाक्षागृहात कुंतीसह 5ही पांडव जळून मेल्याचा दुःखाचा कांगावा धृतराष्ट्रासहित सर्व धार्त राष्ट्रांनी केला. पण अश्वत्थाम्याच्या मनाला मेलेत हे पटतच नव्हतं. असंच एक तप उलटून गेले. 1-2 बलाढ्य राक्षस मारल्या गेल्याच्या बातम्या दुर्योधनाच्या हेरांनी आणल्यावर संशयी दुर्योधन हादरला. तेवढ्यातच द्रौपदी स्वयंवराची बातमी आली. सर्व धृतराष्ट्र स्वयंवराला गेलेत, धार्त राष्ट्र स्वयंवराला गेलेत, परंतु कोणीच पण जिंकू शकले नाही. मात्र एका ब्राह्मण पुत्रानं अचूक लक्ष वेधून पण जिंकला. हा पण अर्जुनाशिवाय दुसरा कोणीही जिंकू शकत नाही. पांडव प्रगट झाले. त्यांना जिवंत पाहून कसं ठार मारायचं हे कटकारस्थान आता सुरू झालं. गरुडेश्वराचं दर्शन घेऊन शूलपाणेश्वर अरण्याकडे अश्वत्थामा निघाला आणि त्याला एकदम 100-1.5 शतकापूर्वी वासुदेव सरस्वती किंवा टेंबे महाराज स्वामी आठवले. त्यांनी भिल्ल समजून त्याच्याशी संवाद साधला असता आपण अश्वत्थामा असल्याचं खरं सांगून एकदम तो अदृश्य देखील झाला होता. अरण्यात कितीतरी दिवस भटकत असताना जरा थकवा आला म्हणून वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसला असता एकाएकी त्याला ग्लानी आली. ती ग्लानी होती द्रौपदीच्या केलेल्या अपराधाची, पांडवांशी केलेल्या प्रतारणेची, दुष्ट दुर्योधनाला दिलेल्या साथीची. भानावर येऊन उठण्याचा प्रयत्न केला तर एका प्रचंड अजस्त्र अजगरानं विळखा घालून त्याची जखम विलक्षण प्रेमानं चाटत असलेलं त्याला जाणवलं. ह्या चाटण्यानं जखमेला थंडावा मिळाला. अजगराप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यानं त्याला आशीर्वाद देखील दिला. द्रौपदी स्वयंवरानंतर त्याच्या मातापित्यांनी विवाहाचा खूप आग्रह केला, पण त्याला विवाह बंधनात अडकायचंच नव्हतं, कधीच नव्हतं. धन्यवाद.